हॅलो मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. अशा लुकमध्ये तुम्ही मला कधी बघितलंच नसेल ना. काय करणार, कधी कधी खरं वय दाखवायला लागतं, खरा चेहरा दाखवावा लागतो. मुद्दा तो नाही आहे. ह्या रूपात मी येण्याचं कारण असं आहे, एकटाच बसलो आहे. बाबा गेले, आता बाबा नाही आहेत. आई बाबा दोघेही गेले, पण आई गेल्यावरती बाबा होते म्हणून काय वाटलं नाही. पण आता बाबा गेल्यानंतर मात्र जाणवतं आहे मला त्यांनी भोगलेला एकटेपणा. हो हो मित्रांनो, आपण जेव्हा आई बाबा घरी असतात ना, त्यांना नाही वेळ देत. आणि आपल्याला ते योग्य पण वाटतं की आपण बिझी आहोत, कामात आहोत, ते घालवतील त्यांचा वेळ. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण त्यांची जागा घेतो ना, आज मला काय वाटतंय ते तुम्हाला सांगतो. आता मला अर्थ कळतोय त्या एकटेपणाचा. ते का मला घरी लवकर ये म्हणायचे, जा संदीप पण घरी लवकर ये संध्याकाळी, का म्हणायचे. ते का माझी सारखी चातकासारखी वाट बघत बसायचे, मी कधी घरी येतोय. का मला सतत फोन करायचे, मी वेळेवर फोन नाही केला तर. माझा फोन नाही गेला तर अस्वस्थ व्हायचे. अरे तू फोन नाही केला, फोन यायचा मला त्यांचा. तेव्हा मला ते सगळं नॉर्मल वाटायचं, असं व्हायचंच. पण आता आता खरं सांगू का तुम्हाला, मला सगळंच ॲबनॉर्मल वाटतं आता. मी पण तसाच आता एकटा बसलेला असतो. बट आपण वेळ घालवू शकतो. पुस्तक वाचन, लिहिणं, मूवीज बघणं, फिरायला जाणं. पण घरी आल्याने एकटं बसलं ना की आठवतात ते बाबा, की कसे त्याने दिवस काढले असतील, काय विचार करत होते असतील, आणि आपण काय विचार करायचो. टी व्ही बघत असतील, पेपर वाचत असतील, जाईल वेळ त्यांचा. पण आता त्यांची जागा जेव्हा मी घेतली आहे ना, नाही हो वेळ जात. तर अर्थ कळतोय त्यांच्या केविलवाण्या एकटेपणाचा. ती नजर चातकासारखी वाट बघणारी, त्यांना काय हवं होतं माझ्याकडून. आयुष्याच्या शेवटी सहवासच तर हवा होता, देऊ शकलो का मी. जेव्हा मी विचार करतो ना खरंच, तेव्हा त्याचं उत्तर नाहीच येतं, की मी त्यांना हवा तेवढा वेळ नाही देऊ शकलो. सहवासाचे भुकेले होते ते. आणि सगळीच म्हातारी माणसं असतात हे आता कळायला लागले. भले मी म्हातारा नसलो तरीही एका ठराविक वयानंतर ना तुम्हाला कुटुंबात असावंसारखं वाटतं. हे आत्ता मला जाणवायला लागलं आहे. आत्ता कळतंय सहवास काय असतं ते. आता विचार करताना जाणवतं की एकत्र कुटुंब पद्धतीचं ना फायदेच खूप होते. तोटे होते पण ते फार, त्याच्या तुलनेने फार कमी. आताची कुटुंब व्यवस्था पाहिली ना, कुठे चालली आहे ही कुटुंब व्यवस्था. स्वतःचा खाजगीपणा जपण्यासाठी काय करतो आपण, एकलकोंडा होतोय दिवसेंदिवस. अगदी न्यूट्रल फॅमिलीकडे वाटचाल चालली आहे सगळ्या आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेची. किती असावं न्यूट्रल. खरंच दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस हवा असतो का हो आपल्याला खाजगीपणा. गरजेचा असतो का तो. असं विचारला ना प्रश्न मनाला, तर त्याचं उत्तर खरं तर नाही असंच येतं. पण मग काही क्षणांच्या, काही दिवसांच्या त्या तरुण खाजगी क्षणांपोटी का उद्ध्वस्त करून घेतोय आपण स्वतःला. का कौटुंबिक
प्रेमाला, सहजीवनाला आपण मुकतो आहे. आणि आपण जेव्हा एकटे होतो तेव्हाच का जाणवत आहे जगण्यातलं एकटेपण? अगोदर का नाही जाणवत हे सगळं? भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार केला, आपल्या DNA मध्ये ती इतकी भिनली आहे ना, ती घट्ट बसली आहे. जुनं ते सर्व न टाकता नवीन थोडं घ्यावं असं म्हणतात सगळेजण. जसं वाईन, ब्रेड, पिझ्झा, बर्गर, बिर्याणी, नूडल्स, अगदी चायनीज, थाईसुद्धा आपण आहारात आणलं ते चवीसाठी, चवीत वेगळेपणा म्हणूनच. पण आपण वरण भात सोडलं का? ती पुरणपोळी, ती तुपाची धार, ते मोदक, ते नेवऱ्या, तो दिवाळीचा फराळ, चंकल्या, शंकरपाळ्या, करंजा, शेव, हे सोडलं का आपण? नाही ना, ते तसंच ठेवलं आहे आपण. आजही आपण ना वरण भात ओरपतोच आहे, लोणचं पापड खातोच आहे. मग हे कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीत का घडू नये बाबा? थोडा खाजगीपणा, थोडा वेगळेपणा काही दिवस जपावा, त्यातून न्यूट्रल फॅमिली काही दिवस. पण काही दिवस एकत्र कुटुंबात घालवायला काय हरकत आहे? अगदी पुरणपोळी मोदकासारखे. खरंच हे असं होऊ शकलं ना, तर आयुष्यही पुन्हा सगळ्यांचं चवदार होईल आमच्या पिढीचं, असं वाटतं ना. असं मला तरी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? मी बोलतोय ते चूक की बरोबर? तुम्हाला काय वाटतं ते प्रामाणिकपणे ना माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करायला विसरू नका. जर काही बदल घडलेच तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच फायद्याचे असतील, नाही का? तुर्तास एवढेच. बाय.